मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरंच काही। कडलास गणातून शिवसेना पक्षाच्या वतीने चंद्रकांत उर्फ सुनील ज्योतिराम पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे। अर्ज दाखल करताना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पवार यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। चंद्रकांत उर्फ सुनील पवार हे कडलास गणात सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात। ग्रामविकास, रस्ते, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे। अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना चंद्रकांत उर्फ सुनील पवार यांनी कडलास गणाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला। शिवसेनेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे, रखडलेली विकास कामं पूर्ण करणे आणि गणाचा सर्वांगीण विकास साधणे हेच माझं ध्येय आहे, असं त्यांनी सांगितलंय। चंद्रकांत उर्फ सुनील ज्योतिराम पवार, कडलास। कोणत्या गटातून अर्ज भरला आणि कोणत्या पक्षाकडून भरला? मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून अर्ज भरलाय, कडलास पंचायती गणामधून। आणि नागरिकांच्या माध्यमात जे गेले 50-55 वर्ष झालं एकाच पक्षाची पंचायत समितीमध्ये सत्ता आहे आणि ग्रामीण भागापर्यंत कुठलाही विकास पोचत नाही, तो विकास पोचवण्याचं काम आम्ही करू। पंचायत समितीचा जो ढिसाळ कारभार आहे त्यामध्ये आमच्यासारखी जर तरुण चांगली माणसं आली तर आम्ही निश्चितपणानं हा कारभार जिल्ह्यात वेगळी पारदर्शकता आणू आणि येणाऱ्या सुखसुविधा, कृषी खातं असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सर्व गोष्टीवर एक ब्रिटिशच म्हणजे अजूनपर्यंत काय मला वाटत नाही तालुक्यात स्वातंत्र्य मिळालं आहे। पंचायत समितीचं स्वातंत्र्य आहे, ही सगळं ब्रिटिश काळ आहे, त्या मुडीत काढण्याचं काम करू आम्ही। मतदारसंघातील नागरिकांना काय आव्हान करतात? मतदारसंघातल्या नागरिकांना माझा जो गेल्या 15-20 वर्षाचा अनुभव आहे, कडलास ग्रामपंचायत मी 10 ते 15 सरपंच म्हणून काम पाहिले, गावाला माहीत आहे। मतदारसंघातल्या इतर तालुक्यातल्या जे गाव आहेत, कडलास, अकोला, वासूद, वाटंबरे, या चारही गावातल्या सर्व मतदारांना मी विनंती करीन, माझ्यासारख्याला संधी द्या, संधीचं सोनं करीन। निश्चितपणानं कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता त्या संधीचं सोनं करून द्यावी।